हॅलो हाय, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। आज पण दादा दुकानात नाहीये, आता मी एकटीच आहे आणि आपण आज पाइपिंग बनवणार आहे। मी तुम्हाला दाखवते पाइपिंग कशी बनवायची। तो आपण काल ब्लाउज शिवलेला ना, त्याची पाइपिंग बनवणार आहे। ती फोल्ड कशामुळे होते मी आज ते तुम्हाला दाखवणार आहे। आज दादा नव्हते, आज पण दुकानामध्ये आज 2-3 कटिंग होते। साखरपुड्याचे ब्लाउज आहेत, ते पण खूप छान छान पॅटर्न आहेत, मी तुम्हाला दाखवणार आहे। 2 ब्लाउज आहेत साखरपुड्याचे आणि आता मी तुम्हाला पाइपिंग कशी बनवायची ती दाखवते आणि जेणेकरून तुमचे पाइपिंग जी आहे ना ती फोड कशामुळे होते, पलटी पडते ना, ते कशामुळे पलटी पडते ते मी तुम्हाला दाखवणार आहे। आता ना आपण हा कपडा घ्यायचा, तो क्रॉस कापायचा। हा जो कपडा असतो ना हा प्रॉपर क्रॉस कटिंग करायची। 1 इंचाची अशी क्रॉस मध्ये पट्टी काढून घ्यायची। जॉईंट किती पण काढायची वेळ आली तरी चालेल, पण क्रॉसच कपडा काढायचा। कधी पण असं सरळ पाइपिंग साठी कधीच सरळ कपडा काढायचा नाही। क्रॉस काढताना पण असं थोडासा क्रॉस नको, प्रॉपर क्रॉस पाहिजे, असं जेणेकरून असं ताणलं पाहिजे। त्यानंतर हा जो क्रॉस मध्ये आपण कपडा काढलेला ना, पट्टी काढलेली, ते अशी जॉईंट मारून घ्यायची सगळीकडून। आणि कधी पण क्रॉस पट्टीला असं क्रॉस जॉईंट मारायची, अशी सरळ नाही मारायची। सरळ मारल्यामुळे पाइपिंग व्यवस्थित येत नाही। पण जे क्रॉस पट्टे काढलेले असे त्याच्यानंतर असं आपण जॉईंट मारून घ्यायचं। असं क्रॉस मध्ये जॉईंट मारायचा आहे, सरळ जॉईंट नाही मारायचा। त्यानंतर अशी पट्टी फोल्ड करून घ्यायची। फोल्ड केल्यानंतर टिप अशी आपल्याला इथे नाही मारायची, डायरेक्ट इथे टिप मारायची, मधोमध टिप मारायची। आणि असं ओढायचं नाही, जास्त ओढून टिप नाही मारायची, एकदम अशी सिंपली सोडून द्यायचं, हलक्या हाताने सोडून द्यायचं। जे मागे पुढे टिप मारलेली असते ना, आपण कपडा झालेला असतो तो सारखा करून घ्यायचा। आपला जो पाइपिंगचा कपडा आहे तो अर्धा इंचच राहायला पाहिजे। त्यानंतर हा ब्लाउज आपल्याला असं सरळ व्यवस्थित करून घ्यायचा आहे। त्यानंतर हे असं फोल्ड करून घ्यायचं, असं इकडनं फोल्ड करून घ्यायचं। त्यानंतर आपण हे मेजर टेप मध्ये जी एक लाईन राहते ना, तेवढं म्हणजे आपल्या मशीनचा हा जो दाब असतो ना, हा इकडचा एक दाब, अर्धा दाब, इतकीच टिप मारायची फक्त। आणि ते पण मारताना काळजी घ्यायची की जेणेकरून असं ओढायचं नाही, एकदम असं सोडून द्यायचं, एकदम सिंपल सोडून द्यायचंय। ओढल्यामुळे ती अशी फोड होते, ती पलटी पडते। आपण जे हिथं असतं ना, हे जास्त ओढतो ना, त्यामुळे ती पलटी पडते। त्याच्यामुळे ना असं कधी ओढायचं नाही। हे बघा, हे असं सारखं दाबून घ्यायचं, अशी सारखी शिलाई मारायची। आणि पाइपिंग करताना हा राऊंड असतो ना, हा राऊंड आपण काही वेळेस काय करतो, असं ओढून धरतो। हा ब्लाउज आहे ना असं करतो आणि मग पाइपिंग करतो, त्याच्यामुळे ते पलटी पडते। हा कधी पण ब्लाउज असा सरळच ठेवायचा, पाइपिंग करताना हा असं सरळच ठेवायचा आणि मग शिलाई मारायची। हे असं राऊंड मध्ये आपण आधी काय केलं, क्रॉस पट्टी काढून घेतली आणि त्यानंतर अशी शिलाई मारलेली, जेणेकरून एकसारखी पाइपिंग करू शकतो आपण। ह्या पट्टीला डबल फोल्ड करून घेतली, त्यामुळे बघा किती व्यवस्थित सारखी पाइपिंग आलेली आहे। हे बघा तुम्ही बघू शकता। आणि त्यानंतर हे जी आपण टिप मारली होती ना, त्याची जास्त कमी जास्त कुठे मार्जिन असेल ते व्यवस्थित असं कट करून घ्यायचं। माझी तर जास्त करून राहिलेलीच नाहीये, कारण मी सारखी टिप मारलेली आहे। आणि त्यानंतर आपल्याला अशी बारीक असं फोल्ड करून असं गोट तयार करायचं आहे पाइपिंग। आता हे पाइपिंग मी अशी फोल्ड केल्यानंतर हे जे जॉईंट दिसतं आपलं पहिले शिलाईचं, हे इथे आपल्याला टिप मारायची, जेणेकरून गोट असा पाइपिंग पलटी नाही होणार। त्यानंतर असं पकडायचं एकदम आणि हे सोडून आपली पाइपिंग किती छान आलेली, कुठे फोल्ड वगैरे झालेली दिसते का तुम्हाला? आणि पाइपिंग आहे ना फक्त फोल्ड करून घ्यायची अशी, आणि खेचायची नाही अजिबात। खेचल्याने ती कपडा आपला क्रॉस असतो ना, त्यामुळे ती पलटी होते। हे बघा किती छान पाइपिंग आलेली आहे, दिसते का तुम्हाला? किती कुठे काही कमी जास्त काही वाटतंय का? हे बघा किती छान फिनिशिंग मध्ये आलेले आहे।
आतमधून बघा किती छान फिनिशिंग मध्ये आलेली पायपिंग. तुम्ही नक्की एकदा अशी माझ्यासारखी पायपिंग ट्राय करा. तुम्हाला जर पायपिंग आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये छान पॅटर्न पण करून दाखवणार आहे. तोपर्यंत बाय.